मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। देवरा आज शिंदे गटात प्रवेश करणार। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यामुळे देवरा नाराज। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी सतर्क। राहुल गांधींची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। देवरा यांच्या राजीनाम्यावर बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। अनेकांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सुरू। भाजपमध्येही मोठे प्रवेश होणार। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्याच्या दिवशीच मिलिंद देवरांची अशी घोषणा दुर्दैवी। देवरा यांच्या राजीनाम्यानंतर वर्षा गायकवाड यांचं ट्विट। भाजपची ताकद रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये जास्त। निलेश राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। येत्या एप्रिलमध्ये नारायण राणेंची लोकसभेची टर्म संपणार। लोकसभा लढवणार की नाही याबाबत अद्याप विचार केला नाही। कोणत्या मतदारसंघातून लढणार यावर उत्तर द्यायला राणेंची टाळाटाळ। नागपूर, पुणे आणि कोल्हापूरसह राज्यभरात आज महायुतीचे मेळावे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांचं आयोजन। महायुतीमधील मुख्य नेत्यांसह स्थानिक नेते मार्गदर्शन करणार। कुणाचीही जात काढणं आपली संस्कृती नाही। सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी। मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा भुजबळांना सल्ला। भुजबळ कामातून आता डोकं राहिलेलं नाही, ते का मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक। जरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। 1005 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। मुंबईतील दहिसरमध्ये मुख्यमंत्र्यांनी डीप क्लिनिंग ड्राईव्हची पाहणी केली। पाहणी दरम्यान शिंदेंकडून स्वतः साफसफाई। पुण्यामध्ये हुंडाईचा प्रकल्प होणार। 7,000 कोटींची गुंतवणूक। फडणवीसांची हुंडाई कंपनीच्या एमडी सोबत चर्चा। शरद मोहोळचा गेम केलाय मास्टर माइंडला सांगा। मोहोळच्या हत्येनंतर आरोपीचा सरकारी कर्मचारी संतोष कुरपेला फोन केल्यानं संतोष कुरपे अटकेत। अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाकडून औरंगजेबाच्या समाधीचं कौतुक। संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किरण चौधरी पोलिसांच्या ताब्यात। नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून रेशन दुकानदारांचा संप। शहादा तालुक्यामध्ये 2,21,000 नागरिकांना फटका। धान्य वितरण होत नसल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त। रत्नागिरीमध्ये शरद पवार गटाचं राजीनामा सत्र। ओबीसी जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा। नेतृत्व नसल्यामुळे पक्षामध्ये राहणं कठीण असल्याचं कारण दिलं। मुंबईच्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबर सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा कुंभार कन्येसोबत पार पडणार। शेकडो भक्त देवासाठी बाशिंग घेऊन हिरे अबुवाड्यात दाखल। पंढरपूरच्या कोणे गावात पक्ष्यांचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद। पक्ष्यांच्या थव्यांनी आकाशामध्ये विलोभनीय रांगोळीच साकारल्याचा भास।